इयत्ता 5वी. विषय मराठी बालभारती. घटक 11वा. कठीण समय इयत्ता. कृष्णा नदीकाठी वसलेले राजापूर हे गाव. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. ऊसाची वाहतूक बैलगाड्यातून केली जाते. कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत. एकामागून एक ऊसाच्या गाड्या जातात. एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती. मुंडासे गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता. गाडीवर त्याची 7-8 वर्षाची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती. ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उतारावर लागली. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच मोठा आवाज झाला. बैलगाडीचे एक चाक निखळून बाजूला पडले. ऊसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली. वरून ऊसाची बांधे तिच्या अंगावर पडू लागली. गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली. गाडीवान बैलांचा कासरा धरून धडपडत कसाबसा जमिनीवर आला. पण गाडी पलटली आणि बैलांच्या गळ्याला एकाएकी फास बसला. तो खड्डा तर ऊसाने पूर्णतः झाकला गेला. नेमके याच वेळी 2 तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते. त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले. पहिल्यांदा बैलाचा गळफास सोडून ते गाडीवानाकडे वळले. गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू सकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला. पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मोटरसायकलवरून आलेला एक तरुण मुलाने प्रसावधान साधून बाईकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाढे ऐकून येत होते त्या दिशेने बाईक पळवली. शाळेच्या पायरीशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला, सर, रस्त्यावर ऊसाची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दाबून गेली आहे. त्या बाईचा जीव वाचवायला हवा. मुलांनी तिच्या अंगावरचे ऊसाचे बांधे उचलले तर त्या बाईचा जीव वाचेल. लवकर चला प्लीज. शिक्षकांनी लगेच सूचना केली, मुलांनो, आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे. तिकडे लवकर चला. शाळेच्या बाहेर पडा. तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले. सर्व विद्यार्थी घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे. ते 2 तरुण, शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली. विद्यार्थ्यांपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायाचे तळवे घासले तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली. तशी हे आयो म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली. सगळ्यांना हायसे वाटले. मुलांचेही डोळे पाणावले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपली आई दिसली असावी. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना येऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमीवर पट्टी घातली. गाडीवानाची बायको वेदनाने बिवडत होती. कदाचित त्या बाईच्या हाताचा हाड फ्रॅक्चर झाले असावे. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्याने ती थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला लागली.
त्या तरुणांनी मोटरसायकलवर एक विद्यार्थ्यांच्या मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा झेंड्यासारखे हलवत पुढे निघाला. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी माहिले की गाडीवान, तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी घेऊन ती गाडी रुग्णालयाकडे निघाली. इकडे अपघात झाल्याची बातमी करताच पुढे गेलेल्या बैलगाड्यावरचे काही गाडीवान मागे आले. त्यांनी ती पलटी झालेली बैलगाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयातही पोहोचले. त्या 2 तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयाकडे पोहोचले. कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. कारखान्याचे अधिकारी त्यांच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले, घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आले ते पहा. गाडीवान गोंधळला होता. त्याच्या पाठीवर हात ठेवून शिक्षक म्हणाले, तुमची बायको जिवंत आहे ना? हीच लाख मोलाची गोष्ट आहे. काळजी करू नका, त्या लवकरच बऱ्या होते. कारखान्याचे अधिकारी म्हणाले, दवाखान्याचा खर्चाचे आम्ही बघू, तुमच्या कामाचंही पाहू. तुला आणखी काही हवं असल्यास सांग. धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके आवडता आवरेना. अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्यांचे गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या 2 तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाचे पत्र पाठवले.